भगवते वासुदेवाय नमः. ज्ञानेश्वरीतील अध्याय 13वा, प्रकृती पुरुष विवेक योग. तर प्रकृती म्हणजे शरीर, निसर्ग, जडतत्व आणि पुरुष म्हणजे आत्मा आणि चेतना. तर प्रकृती पुरुष विवेक योग म्हणजे आत्म्याला प्रकृतीच्या बंधनातून मुक्त करणं, असं या अध्यायाचं या ठिकाणी नाव आहे. या अध्यायामध्ये श्री गुरूंना वंदन करून गुरुमहती थोर आहे त्याच्या स्मरणाने साधक सर्व विद्या प्राप्त करतो. शब्दसृष्टी त्याच्या अधीन होते व वक्तृत्वामध्ये अमृताला लाजवेल असा गोडवा निर्माण होतो. श्री गुरुची थोरवी सांगून या अध्यायामध्ये भगवान अर्जुनाला काय बोलले हे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला या ठिकाणी सांगतात. तर या ठिकाणी आपण या अध्यायामध्ये आपण चर्चा करत असताना क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा या अर्थाने आपल्याला या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. तर आपल्याला या अध्यायामधल्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील. तर एक मोठा शून्य झोपलेला होता. शून्याला जाग आली आणि त्याने सृष्टी प्रकट केली. यात पंचमहाभूत होती. पंचमहाभूतापासून देह तयार झाला. जन्म मृत्यू चक्र सुरू झालं. एकजण चिडून म्हणाला, बाकी सर्व खोटं आहे, मृत्यू हेच सत्य आहे, कारण काळाची सत्ता या शरीरावर आहे. देह जीवाच्या मालकीचा आहे. याला कुणीतरी विरोध केला. देह जीवाच्या मालकीचा नाही. जीव नेहमी देह बदलतो. एका देहातून दुसऱ्या देहामध्ये जीव प्रवेश करतो. या देहाविषयी काय खरं मानायचं याची स्पष्ट भूमिका कोणाचीच नाही, पण भगवान श्रीकृष्णाने सोपं करून सांगितलं, असं माऊली ज्ञानेश्वर म्हणतात. की देह कसा तयार होतो, तर जसं सैनिक एकत्र आले की सैन्य तयार होतं आणि अशा प्रकारे अनेक अक्षरे एकत्र आली की वाक्य तयार होतं. तसं 36 तत्व एकत्र आली की देह तयार होतं, आपलं शरीर तयार होत असतं. तर मग हे आपलं जे शरीर तयार झालेलं आहे, हे क्षेत्र जे तयार झालेलं आहे, म्हणजे ते म्हणजे कोणती 36 तत्व आहेत हे आपण यामध्ये बघूया. तर यामध्ये पृथ्वी, जल, तेज, आकाश हे महाभूत आहेत. बुद्धी, मन, अहंकार, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, कान, डोळे, त्वचा, नाक, जीभ, 5 इंद्रिय, 5 विषय म्हणजे स्पर्श, शब्द, रूप, रस, गंध, वाणी, हात, पाय, हे 2 अर्धोदा कर्मेंद्रिय आहेत आणि त्याचे 5 कर्मेंद्रिय म्हणजे त्याचे विषय आहेत. तर अशा प्रकारे असे जे 36 तत्व आहेत, 36 तत्व म्हणजे प्रकृती आहे, चेतना आहे, धृती आहे. धृती म्हणजे जे एकमेकाशी, हे महाभूत एकमेकाशी भांडतात परंतु एकत्र राहतात, ती धृती. तर जीव आहे आणि हे तत्व एकत्र आलं की आपलं शरीर तयार होतं, आपलं क्षेत्र तयार होतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर मग भगवान श्रीकृष्ण अज्ञानी माणसाची लक्षणे सांगतात. तर अज्ञानी माणूस कसा असतो, अत्यंत संशयी असतो, चुकीच्या मार्गाने पैसे कमवतो, आळशी, वैर धरून ठेवतो, थोड्या स्तुतीने तो हरळून जातो, गुरुकडून ज्ञान मिळवल्यावर त्यांच्याशी उद्धटपणाने वागतो, अतिप्रमाणामध्ये चंचल असतो, संयमाचा अभाव, दुसऱ्याचं चांगले त्याला बघवत नाही, कपटी असतो, बरोबर लोकांना छान बोलतो पण मनामध्ये कपट असतं, मी काय काय केलं हे सतत लोकांना सांगत असतो, स्वार्थी, ज्ञानाचा प्रकाश कमी आणि अंधार जास्त त्याच्याकडे असतं, हा कृतज्ञ असतो, आहार, निद्रा याच्या पलीकडे काही आयुष्य आहे, काही जग आहे त्याला माहीत नसतं, तो गर्विष्ठ असतो आणि मग त्यांचा अहंकार वाढतो. आणि अशा प्रकारे अज्ञानी माणसाची ही लक्षणं आहेत. तर अज्ञान म्हणजे अंधकार आणि ज्ञान म्हणजे प्रकाश. तर अंधाराकडून प्रकाशाकडे गेलं पाहिजे. तर माणसाने कसं असावं, ज्ञानी माणसाने कसं असावं त्याची लक्षणे या ठिकाणी सांगितलेली आहेत. तर ज्ञानी माणसं ही बुद्धिमान असतात आणि ते कुणाशी स्पर्धा करत नाहीत, विनाकारण बोलत नाहीत, केलेले उपकार बोलून दाखवत नाहीत, मान सन्मानाचा त्यांना म्हणजे भार वाटतो, त्यांना आवडत नाही, ते कृतज्ञ असतात, स्वार्थासाठी कोणाची प्रशंसा करत नाहीत, त्यांना ज्ञानाचा गर्व नसतो, तो इतरांना आपल्याजवळ जे काही ज्ञान आहे, जे काही आहे ते देत राहतो, आपलं चातुर्य लपवतो आणि बोलताना आपलं शब्द जपून वापरतो, चुकीचे संगत तो ओळखतो आणि आपल्याला कोणी घाबरू नये असे त्याला
वाटत असते. आणि हा असा माणूस, ज्ञानी माणूस सर्वांना हवासा वाटतो आणि तो इतरांना बोलत असताना विचाराने बोलतो. तो खूप ज्ञानी असतो. त्याच्याकडे ज्ञान आणि गुण ज्ञानी माणसाकडे असतात. तर असा हा जो ज्ञानी माणूस आहे, तर ज्ञानी माणसाबद्दल सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या अध्यायामध्ये ज्ञेय शब्द आलेला आहे. ज्ञेय म्हणजे परब्रह्म. हे म्हणजे सर्वत्र व्यापून आहे. परब्रह्माचा अंश देहात सुद्धा असतो. सूक्ष्म रूपाने सर्वत्र आहे आणि सर्व तत्व हे 4 भागांमध्ये सांगितलेले आहेत. तर 4 भाग म्हणजे कोणते? तर एक क्षेत्र म्हणजे देह, 2 अज्ञान, 3 ज्ञान आणि 4 ज्ञेय. तर अशा प्रकारे सांगितल्यानंतर प्रकृती आणि पुरुषाचा संबंध काय आहे हे पण अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेलं आहे. तर प्रकृती म्हणजे क्षेत्र देह म्हणजे प्रकृती, क्षेत्र, देह हे समानार्थी शब्द आहेत. आणि पुरुष म्हणजे क्षेत्रज्ञ आणि चैतन्य म्हणजे पुरुष म्हणजे आत्मा आहे. तर प्रकृती आपल्याला सर्व करून घेते, म्हणजेच आपल्याकडनं काम करून घेते आणि आपल्या कर्मानुसार पुरुष आपल्या जीवनामध्ये सुखदुःख भोगत असतो. प्रकृती प्रकटही होते आणि नष्टही होते. पुरुष म्हणजे चैतन्य, आत्मा हे शाश्वत आहे. म्हणजे शरीर नष्ट होतं पण आत्मा हे शाश्वत आहे. तर प्रकृती सगुण आहे आणि आत्मा निर्गुण आहे, चेतना निर्गुण आहे. ती दिसत नाही पण ती आपल्या शरीरामध्ये वावरत असते. तर आपल्या इच्छेला जन्म देणे म्हणजे आपल्या देहाला प्रकाशमान करणे असं या ठिकाणी म्हटलं जातं. जर आपण उत्तम कर्म करत राहिलं तर आपण परमेश्वराशी एकरूप होतो. अशा प्रकारे श्रीहरीने आपल्या हृदयातील ज्ञान अर्जुनाच्या हृदयामध्ये घालून हा अध्याय संपवला. श्री गुरुकृपेने गीतार्थ मला करता आला, अशी सेवा माझ्याकडून करून घ्यावी अशी विनंती गुरुदेवाकडे म्हणजे या ठिकाणी ज्ञानेश्वराने केली आणि हा अध्याय संपला. ओम भगवते वासुदेवाय नमः.